पण आकडेवारी कमी आहे किरण अधिकृत गेल्यापेक्षा, आणि जनरली कमी आकडेवारी झाली तर ती इन्कम्बंट सरकारला किंवा तिथल्या सरकारच्या सध्याच्या सरकारलाही पोषक असते असं म्हटलं जातं. एक्झिट पोलचे आकडे वेगळं काहीतरी सुचवतात. पण सरकार अस्तित्वातच नाही ना गेले 4 वर्ष. म्हणजे प्रशासनाच्या आधारावर आम्हाला तेच म्हणायचं, प्रशासनाच्या आधारावर असं निकर देणार. हे फोडाफोडी जोडाजोडी आणि लोकशाहीला जो कलंक लावलाय 3-4 वर्षापासून, लक्षात घ्या. कोणी इथं वैयक्तिक घेऊ नये. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये 13 कोटी जनतेमध्ये खरंच मनात अतिशय व्यथा आहे आणि त्यांचं मन व्यथित झालेलं आहे. जो सृजनशील वोटर आहे महाराष्ट्राचा, की नेमकं कुणाला वोट करायचं, कुठला खरा पक्ष आहे, कोण काय बोलतंय, ह्यांचे अजेंडे काय. मगाशी रुपवते मॅडम बोलत मी सांगू का, मला देशमुख साहेब बोलत होते. सर मला बोलू द्या. मला ते तुमच्या बोलण्यात मला फक्त ऍडिशन टाकायचं. म्हणजे मला काही ते कमेंट करायचं मला नाही काय ना, हे IPLच्या टीम सारखं झालंय. यावर्षी कुठला प्लेअर कुठल्या टीम कडनं खेळतोय ना कळतच नाही. हे निवडणुका IPL झालेल्या आहेत. आता कालच्या टीम या टीम मध्ये, आज सकाळी वेगळ्या टीम मध्ये गेला जातात. त्याचे फक्त IPL मध्ये लिलाव होतात अधिकृत. IPL मध्ये अधिकृत लिलाव होतात. क्रिकेट हे जेंटलमनचं गेम होतं, पण आता ते राहिलं नाही. तसं राजकारण हे सृजनशील माणसाचं होतं. देशमुख सर मगाशी बोलत होते, किरण सर बोलत होते, रुपवते मॅडम बोलत होते. शाळांचं काय, मराठी माणसाचं काय, त्याचे प्रश्न काय, गटर वॉटरचे प्रश्न काय. मगाशी त्या बोलल्या मी ग्रामीण भागातून येते. काही खरंच ठिकाणी स्लम एरियामध्ये लोकांना चालताना सुद्धा रस्ता नसतो. त्याच्यावर कोणी बोलत नाही. कोणाचे किती आमदार बसतात, कोणाचा महापौर, कोणाचा बिनविरोध होतो, मंत्र्याची सून कशी नगराध्यक्ष होते, मंत्र्याची मुलगी कशी तिथे महापौर होती, याचा प्रयत्न आम्हाला इलेक्शन मध्ये जाणवला. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने ही पाठ फिरवलेली आहे वोटिंगला. 50 आणि 52% वोटिंग होतं. काय याचा अर्थ आहे? हे लोक सुधरत नाही. म्हणजे रहमान डकेत झालेत असं लोकांना खरंच वाटतं आणि म्हणून त्यांनी पाठ एक सांगू का याच्यामध्ये, मला असं वाटतं की सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, दोघांवरही लोकांचा विश्वास नाही आहे. हे अगदी जबाबदारीने मी सांगतो. म्हणजे आता शीतलता इकडे म्हणून तुमचं ठाण्याचं उदाहरण तुम्हाला देतो. एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं आहे. 2014 पासून MSRDC त्यांच्याकडे. ठाण्याचा घोडबंदर रोडची अवस्था काय जाऊन बघा आपण. एकनाथ शिंदेच्या घराच्या बाहेर जो ट्रॅफिक जाम सुरू होतो, त्यांच्या पक्षाची एक जाहिरात आहे. त्यांच्या पक्षाच्या एक जाहिरातीत म्हटलंय चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, अशी एक जाहिरात बघितली. खरं जाहिरात आहे त्यांची, बघितली आहे. बरोबर आहे ना, अशी जाहिरात. या तुलनेने देवेंद्र फडणवीसांनी नागपूर सुधारलं, अजितदादांनी बारामती सुधारलं. मग एकनाथ शिंदेना काय प्रॉब्लेम आहे? स्वतःचं खातं असून ठाण्यातले फ्लायओव्हर बघा, ठाण्यातले रस्ते बघा, रस्ता आहे की खड्डा हेच कळत नाही. आणि घोडबंदर रोड हा फक्त ठाण्याचा मुद्दा नाही आहे. घोडबंदर रोड हा 2 शहरांना कनेक्ट करणारा हायवे आहे. ही कमी टक्केवारी म्हणजे काय तुमचा चला मी सांगतो, तुमचा अंदाज काय की मतदानाची कमी टक्केवारी काय सूचित करते? मला वाटतं लोकांमध्ये निराशा आहे की का करावं मत. मी इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी किंवा काय प्रो इन्कम्बन्सी असं काय नाही, असं काही नाही. तसं रविकरजी, तुम्हाला असंच वाटतं की या कमी टक्केवारीचा काही फरक पडत नाही? नाही, कसं असतं की मागच्या निवडणुकीत जेवढे मतदार होते ते त्यांच्यापेक्षा संख्येत तर भर पडते निवडणुकीमध्ये पुढच्या, किंवा मागे एवढे मतदार होते आता एवढे आहेत. त्या तुलनेने जी टक्केवारीमध्ये वाढ व्हायला पाहिजे होती ती होत नाही. याचा अर्थ अपील होत नाही लोकांना. घराबाहेर पडून आपण मतदान केलंच पाहिजे. ह्याचा फायदा आणि तोटा आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे बरोबर आहे की गेली 5 वर्ष प्रशासक होते, त्यामुळे अँटी एस्टॅब्लिशमेंट सुद्धा म्हणता येत नाही. मला वाटतं आपण जेव्हा चर्चेचे मुद्दे संकुचित करतो, भाषिक आणि जाती वगैरे, तेव्हा एक वर्ग असा निराश होतो की अरे हे आपलं काही ह्याच्या पलीकडे जाणारच नाही, आपण इथेच अडकून पडतोय. एक पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं ना की तुम्ही म्हणतात तो मुद्दा बरोबर आहे. हा आपल्याला एक थोडेसे आपण संवेदनशील मतदार म्हणून आपल्याला वाटू शकतो हा मुद्दा. तुम्ही म्हणतात काही एक विकासाचे मुद्दे येत नाहीत म्हणून एक मतदार जो लांब जातो. पण जेवढे भावनिक मुद्दे येतात ना, म्हणजे बटोगे तो कटोगे, याच निवडणुकाचं म्हणत नाही मी, कुठले भावनिक मुद्दे येतात, धर्माचे मुद्दे येतात, जातीचे मुद्दे येतात, त्याच्याने गॅल्वनाइज होणारा, त्याच्याने अजून पेटून उठणारा एक जो वर्ग आहे ना तो जास्त आहे. आणि दुर्दैवाने जसं जसं आपण पुढे चाललो आहेत ना, त्या मतदाराची संख्या वाढत चालली. हे माझ्यासाठी फार, म्हणजे आपल्यासाठी बरोबर आहे, हे फार दुर्दैवी आहे. म्हणजे मी बघितलंय सुशिक्षित मतदार ह्यांना फार सोपं आहे धर्माच्या किंवा जातीच्या किंवा भाषे किंवा कुठल्याही, तुम्हाला ज्या गोष्टीवरती तुम्हाला डिवायझिव्ह पॉलिटिक्स करता येईल त्यांना फार सोपं आहे त्याच्यावरती अडकवणं. दुसरा एक दुर्दैवी प्रकार काय झाला आहे की पूर्वी राजकारण ही फक्त त्या लोकांमध्ये जे राजकारणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत ना त्यांच्यामधली ची चुरस होती. ते एकमेकांना पराभूत कसं करता येईल याचे विचार करायचे. त्याचा त्रास सामान्य जनतेला होत नव्हता. आता सामान्य जनतेला कसा त्रास होतोय मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आत्ता मागे आकडेवारी आली, माहिती अधिकार कायद्यातनं लोकांनी माहिती मिळवून बातम्या आल्या की मुंबईतला 99% विकास निधी हा फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या भागात गेला आणि विरोधकांना फक्त 1 आमदार आहेत आपले ह्याचे मुंबादेवीचे, त्यांना मिळाला. काय होतं की आपण राजकारणाचा विचार करतो पण सामान्य जनतेला त्रास देतो ना आपण, कारण कर तर जनता सगळी देते.
त्यांना ती चुकत नाही, त्यांना टॅक्सेस द्यावे लागतात, परंतु तुम्ही चुकीच्या माणसाला निवडून दिलं, आमच्या सोयीच्या माणसाला तुम्ही मागे निवडून दिलं नव्हतं, म्हणून आम्ही पैसे देणार नाही तुमच्या भागामध्ये, तुमच्या रस्त्यांची कामं करणार नाही, गटारीची कामं करणार नाही, ह्याच्यात एक वर्ग निराश होतो. कारण लोकशाही त्यांची आहे हो, नेत्यांची नाही आहे लोकशाही. नेते ठरवू शकत नाहीत, लोकांना ठरवू दे ना. तुम्ही लोकांना इतकं जर वाईट पद्धतीने ट्रीट करणार असाल, लोकांना मी सांगतो की गृहीत धरलं, मी एक अपडेट घेतो आणि परत त्या लोकांना गृहीत धरण्यावरती येतो. ही जी समोर दृश्य आपल्याला बघतोय ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मतमोजणीची. सगळ्यात पहिले ही दृश्य जी तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत ही आहेत पोस्टल मतांच्या छाननीची दृश्य आपल्या समोर येतात. ही प्रक्रिया आता मतमोजणीची सुरू झालेली आहे. पुढच्या 35 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातल्या या महत्त्वाच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू होईल. त्याची जी मुळातली पहिली प्रक्रिया आहे, पोस्टल जी मतं आहेत त्या पोस्टल मतांची छाननी सुरू झालेली आहेत आणि सुरुवातीचे जे आपल्याला मिळतील सुरुवातीचे कल, अर्ली ट्रेंड्स आपण ज्याला म्हणतो, ते थोड्याच वेळात आपल्याला मिळायला सुरू होतील. पण ईव्हीएमच्या आधी त्या पोस्टल मतांची छाननी आता सुरू झालेली आहे आणि त्यानंतर 10 वाजता बरोबर पुढच्या 35 मिनिटांनंतर या मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल मतांची मुंबईतली दृश्य आहेत. मुंबईतल्या पोस्टल मतांची ही छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पुढच्या अर्ध्या तासानंतर या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिले पोस्टल मतं मोजली जातील आणि त्यानंतर मुंबईमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 23 केंद्र आहेत जिथे यांची मतमोजणी सुरू होईल आणि आपण एखाद्या मतदान केंद्रावर आमच्या प्रतिनिधीकडे जाऊया. काय तो अपडेट असेल तो बघण्यासाठी जर आमचे कुठे प्रतिनिधी तिथे या क्षणाला या गडबडीमध्ये आपण ते सगळी प्रक्रिया बघतायत, पण त्यांच्याकडे आपण आमच्या प्रतिनिधीकडे जाऊया थोड्या वेळामध्ये. तुम्ही मतदारांना गृहीत धरण्याचा मुद्दा म्हणत होता, मी मगाशी म्हणत होतो की सगळ्याच पक्षांनी मतदाराला खूप गृहीत धरलंय. आम्ही कुठल्याही पक्षाचा कुठल्याही आयडिओलॉजीचा माणूस आमच्यासोबत आणला, तो आमच्याकडे येतो, बसतो आणि त्याला लोकही एक्सेप्ट, म्हणजे लोकांचा तिथं खरंच तो लोकांना हवा आहे का. मी मुंबईत बघितलं, राष्ट्रवादीच्या तुमच्याच पक्षाच्या मुंबईच्या एक महत्त्वाच्या नेत्या त्या सगळ्या चर्चेत होत्या का, राखी जाधव त्या गेल्या अध्यक्ष होत्या, त्या शहराच्या अध्यक्ष, मुंबईच्या त्या दुसऱ्या दिवशी पक्षात जातात, भाजपात जातात, प्रवेश जातात, भाजपही त्यांना स्वीकारतो, त्यांना तिकीट देतो. ते कालपर्यंत तुमच्या आगीच लढत होत्या. तो हे कसं लोकांना तुम्ही गृहीत, तुमच्याही पक्षाला ठीक आहे, तिथला तुमचाही कार्यकर्ता असेल ना शीतलजी, हे सगळ्यांनाच लागू आहे. आणि काँग्रेसमध्ये काही वेगळं नव्हतं होतं, सगळ्या ही पूर्वीपासून पूर्वापार सुरू झालेलं आहे. पण लोकांना गृहीत धरायचं, हा लोकांना हवा आहे की नको, हे गृहीत धरणं याच्या विरुद्ध लोक कुठेतरी व्यक्त होताना दिसत नाहीत. किरण, नाही, लोक व्यक्त होतात ते सोशल मीडियावर होतात आजकाल. हे मतदानात मतपेटीतनं व्यक्त व्हायला हवं ही अपेक्षा असते आपली, पण ते होताना दिसत नाही. कारण परत तेच आहे, आज निवडून आलाय नगरसेवक या पक्षातनं, उद्या तो तिथे राहिला त्याची गॅरंटी नाही. उद्या सत्तेला कमी पडत असतील तर चाललेत तिकडे, ही गॅरंटी कोण देणार. त्यामुळे नकोच मला ती निवडणूकच नको, मला काय त्या नगरसेवकाकडे जाणं नको, मी माझं भला, माझं काम बरं, माझं ऑफिस बरं, ही मेंटॅलिटी निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न आहे. मेंटॅलिटी चुकीची आहे का, तर 100% चुकीची आहे, पण त्या सोल्युशन नाही. याच्यामध्ये काँग्रेसबद्दल सांगायचं आहे की आम्ही विचारधारेशी आणि लोकशाही मूल्यांशी इतक्या इमानदारीनं काम करतोय. अंबरनाथचं उदाहरण देतोय, अंबरनाथचं उदाहरण तुम्हाला मी देतोय, अंबरनाथचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तिथल्या भाजपचे आमचे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांनी पक्षाचा आदेश न मानता जे केलं, त्यानंतर त्यांना निलंबित केलं आम्ही तात्काळ. भाजपनं लगेच त्यांना प्रवेश दिला. तर आता जे रवी किरण सर सांगत होते की लोक याकडे अनास्थेने जे पाहत आहेत राजकारणाकडे, ही जी परिस्थिती निर्माण केली आहे, याला जर आपण गांभीर्यानं गेल्या 12 वर्षातलं राजकारण भारतीय जनता पक्षाचं पाहिलं तर हे सगळं करण्यामागचं जे म्हणजे ह्या वाईटपणाचं श्रेय भाजपला जातं. कारण त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचा पोत हा पूर्ण खराब केलेला आहे. पुढे तुम्ही केलं नाही का, छगन भुजबळ शिवसेनेत कोणी आणले होते, एक काँग्रेसमध्ये आले होते की नाही, हे करत तेव्हा काँग्रेस होता, असं काय करता तुम्ही. पण यामध्ये शरद पवारच्या काँग्रेसचे नेते होते, छगन भुजबळ शिवसेना, सगळ्यात मोठं बंड. तुम्ही आज सगळे आज सुरू आहे ना सगळं, हे खोके आणि हे सगळं राजकारण ज्याची चर्चा केली जाते, सगळ्यात पहिली फोडाफोडी झाली ती भुजबळांची. भुजबळांना तेव्हा आणलं होतं काँग्रेसने फोडून. त्यामुळे हे आत्ता झालं 12 वर्षाचं ते आहे सुरू. पण आता तुम्ही त्याला म्हणाल की वेगळं स्वरूप, ज्यांना हे काय ना, पण आम्ही कोणाचा पक्ष फोडून, म्हणजे पक्षाच्या पक्ष अख्खाच्या भुजबळांचं काय केलं नाहीये. भुजबळांचं किती आमदार आले होते की आमदार फुटून येणं वेगळा भाग आहे, पण पक्ष अख्खा पक्ष, 2 पक्ष जे फोडले भारतीय जनता पक्षानं. आणि तुम्ही जो मुद्दा सांगत होतात की मित्र पक्षांना, आंध्र प्रदेशचे आपल्या ऑपरेशनला एन टी रामाराव ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले. ऐका, ते ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले होते, इथे त्यांचंच ऑपरेशन पक्षाचं उरकून टाकलं, परत हे पण पक्ष शिल्लक नव्हता त्यांचा. नका बोलू, म्हणजे काय ना, बघा इतिहास, आपण इतिहासात सगळ्यांचे दाखले आहेत. शीतलजी तुम्ही सांगा, पण आता आपण आताबद्दल बोलूया चला. म्हणजे
फार जुने आपण हे काढूया नको, नेहरूंच्या काळापर्यंत ज्या जायला. पद्धतीने मुंबईत कमी झालेले आहे, तर जे बंधू एकत्र आल्यानंतर जे सांगितलेलं की ही आपली शेवटची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, याला मुंबईकरांनी पाठ फिरवलेली आहे असं मला वाटतंय. कारण ज्या पद्धतीने त्यांना वाटत होतं की मुंबईची मराठी माणसं अशी लोंढ्याने बाहेर निघतील आणि अगदी आता आम्हाला बंधू एकत्र आलेत म्हणजे काय जगाचं 8वं आश्चर्य झालेलं आहे आणि आता मुंबईकरातला प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात प्रचंड फरक होणार आहे, असं जे ते काही 8-10 दिवसात त्यांनी चित्र निर्माण केलेलं ते चित्र तसं नाही आहे. पण ग्राउंडमध्ये ट्रॅक्शन नव्हतं. तुम्ही आता तुम्ही नाही, बघा, मी ग्राउंडवर मी ग्राउंडवर तुम्हाला सांगते की मराठी काही बहुल एरिया आहे तिथे जो सिटीमध्ये आहे तिथे काही पद्धतीने याबद्दल चर्चा होत होती, परंतु आज तुम्ही बघाल की उत्तर मुंबई असेल, नॉर्थ मुंबई असेल किंवा उत्तर मध्य असेल, इकडचे इथे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये अमराठी लोक जास्त आहेत, 60% जास्ती आहेत बऱ्याच ठिकाणी. तर म्हणजे मी दहिसर, बोरिवलीला, तर मालाड, कांदिवली इथे तर तुम्ही बघाल तर प्रत्येक वॉर्डमध्ये 60% जास्त अमराठी आहेत. त्यांना तर हा विषयच माहिती नाहीये की 2 भाऊ एकत्र येऊन काहीतरी चर्चा करतायत वगैरे, हे त्यांना काहीच माहिती नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मेट्रोने जायला मिळतंय, AC मेट्रो आहे, आम्हाला आमचं ट्रॅफिक कसं कमी होईल, मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे, ह्या ज्या प्रगतीच्या गोष्टी आहेत ह्या त्यांना पाहिजेत. कारण नोकरदार माणूस आहे, त्याला घरी कसं जायचं आहे, लवकर कसं घरी यायचं एक मुद्दा हे मला पाहिजे. नाही, म्हणजे आपण सगळी चर्चा केली म्हणजे